नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सहर्ष स्वागत आहे इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जे लेक्चर बघणार आहे ते आहे कंबाईन टार्गेट मुख्य ग्रुप बी आणि ग्रुप सी याचा आपल्याला मेन्सला जो इकॉनॉमिक्सचा घटक आहे त्याचा अभ्यासक्रम विश्लेषण पाहणार, सोबतच कोअर पॉइंट्स पाहणार। मुळात आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे तो बऱ्यापैकी काही पॉइंट्समध्ये दिलेला आहे, जे पॉइंट्स आपण समोर पाहणार। परंतु मागचे जर आपण पीवायक्यू बघितले, पीवायक्यूचे जर विश्लेषण बघितले तर 4 पेपर आपल्याकडे झालेले आहेत। 4 पेपरमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी असे ग्रुप बी चे 2 पेपर आहेत पीवायक्यूचे आणि ग्रुप सी चे 2 पेपर आहेत पीवायक्यूचे। ते सर्वच पॉइंट्स मी तुम्हाला विश्लेषणामध्ये मांडणार आहे। दिसताना सिलेबस हा आपल्याला एकदम कॉम्प्रेस दिसतो, छोटासा दिसतो, परंतु त्या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी जे पॉइंट्स आहेत पीवायक्यूच्या आधारावर हे विश्लेषण मी तुम्हाला सांगत आहे आणि सिलेबसच्या आधारावर सांगत आहे। जास्तीत जास्त फोकस आपण पीवायक्यू ओरिएंटेड ॲनालिसिसला करणार आहे, त्यामुळे तुमचा दिशा जी आहे अभ्यासाची ही प्रॉपर असणार आहे। मुळात आपल्याला जे प्रश्न आहेत 10 प्रश्न आहेत आणि विशेष करून +2 हे करंटचे प्रश्न आपल्याला आढळतात। हे फिक्स आहे की करंट इकॉनॉमिक्सवर आपल्याला 2 ते 3 प्रश्नांपर्यंत कधी कधी वेटेज आहे, पण 10 स्टॅटिक भागावर आहेत, 2 ते 3 करंटवर आहेत। स्टॅटिकमध्ये सुद्धा 2 ते 3 करंटवर आढळतात, त्यामुळे 4 ते 5 प्रश्न करंट अप्रोचला जातात। काही ठिकाणी विश्लेषणामध्ये बोललं जाते की तुम्हाला प्रीचेस 5 प्रश्न असतील, 6 प्रश्न असतील, जसेच तसे मेन्सला आहेत। हे सपशेल चुकीचं आहे, तुम्ही पीवायक्यू कडे जा। प्री ओरिएंटेड आपल्याला जे प्रश्न आहेत हे 1-2 किंवा जास्तीत जास्त 3 प्रश्न आढळतात, परंतु मेन्सचा अप्रोच हा पूर्णपणे वेगळा आहे। त्यामुळे फोकस पार्ट चांगला लक्षात ठेवा, मेन्स आहे, जास्त रिस्क घेऊ नका, कारण की आपल्याला शेवटी एक एक प्रश्नावर खेळावं लागते। शेवटी पोस्ट सोबतच आपला इथं संपर्क आहे। प्रीचं वेगळं असते, पण मेन्सला आपल्याला डायरेक्ट एक 2-2 प्रश्न कोणत्याही ऑप्शनलमध्ये न सोडता चांगले मार्क्स घेणं गरजेचं आहे, कारण की स्पर्धा चांगली आहे, तगडे लोक आहेत। आपल्याला स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर कुठलाच ऑप्शनल मध्ये किंवा ऑप्शनल म्हणून एखादा सब्जेक्ट सुद्धा सोडू नका। ते कायदे सुद्धा 3 प्रश्न आहेत ते सुद्धा व्यवस्थित करा आणि टार्गेट जे आहे हे मॅक्झिमम ठेवा, आपोआप मार्क्स वाढू शकतात। मिनिमम टार्गेट्स हे आपल्यासाठी खूप धोक्याचं आहे। तर इकॉनॉमिक्समध्ये थोडं नवीन पॅटर्नमध्ये जे करंट बेस अप्रोच हा वाढलेला आहे, स्टॅटिक अप्रोच सुद्धा सोबत आहे। मुळात अर्थव्यवस्था आणि नियोजन आणि विकास विषयक अर्थशास्त्र हा पहिला एरिया, ज्यामध्ये आपल्याला एक समग्र लक्ष्य अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थव्यवस्था असे 2 भाग आहेत। त्यातला आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा पॉइंट्स बघूया। आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स हा सिलेबसमध्ये दिलेला घटक आहे, समग्र लक्ष्य अर्थशास्त्र 1.1 मध्ये 1.1 मध्ये। आता समग्र लक्ष्य अर्थशास्त्र जे आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स, तर मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये बेसिकमध्ये आजपर्यंत एकही प्रश्न विचारलेला नाही, थेट प्रश्न। तर मॅक्रो इकॉनॉमिक्स या घटकामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि मायक्रो इकॉनॉमिक्स याचं कंपॅरिझन्स आणि एक विशेष करून केनचा सिद्धांत इथं करणे अपेक्षित आहे। तुम्हाला सिद्धांतावर 3 टॉपिकचे सिद्धांत आपल्याला बऱ्यापैकी आढळतात, जसं की आयर्विंग फिशरचा सिद्धांत तुम्हाला मागच्या वेळेस विचारला, त्यानंतर व्यापाराचे सिद्धांत तुम्हाला विचारलेले आहेत, वारंवार रिपीट झाले, ते 2 वेळा रिपीट झालेले आहेत। त्यामुळे सिद्धांतांमधला काही पार्ट जो आहे त्यामध्ये केनचा सिद्धांत हा मॅक्रो इकॉनॉमिक्सला अनुकूल आहे आणि त्यावर बऱ्यापैकी केन्सने मॅक्रो इकॉनॉमिक्सचा विकास केलेला आहे, त्यामुळे हा सिद्धांत थोडा करणं अपेक्षित आहे। बेसिकमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स, मायक्रो आणि मॅक्रो यांच्यामधलं कंपॅरिझन्स एक करून ठेवणं गरजेचं आहे। मॅक्रो इकॉनॉमिक्स किंवा समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये दुसरा टॉपिक जो येतो तो आहे राष्ट्रीय उत्पन्न। ओके, हा इथं कंपल्सरी करणं गरजेचं आहे। राष्ट्रीय उत्पन्नावर NVA नेट व्हॅल्यू ॲडिशन, GVA आणि NVA नेट व्हॅल्यू ॲडिशन यावर आयोगाचा प्रश्न विचारून झालेला आहे, तुम्हाला कन्सेप्च्युअल प्रश्न विचारलेला होता। सोबतच यामध्ये ज्या कन्सेप्ट्स आहेत GDP, NDP, NNP आणि GNP ह्या व्यवस्थित कराव्या। सोबतच ग्रीन GDP असेल, आकडेवारी करंटची जे इकॉनॉमिक सर्वे आणि बजेटची असेल, GDPचा हिस्सा असेल किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी असेल, ती बेसिक आकडेवारी करणं अपेक्षित आहे या चॅप्टर्समध्ये। तर समग्र लक्ष्यमध्ये 2 बेसिक एरिया करणं गरजेचं आहे, एक मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरा आहे राष्ट्रीय उत्पन्न। दुसरा टॉपिक आहे वृद्धी आणि विकास। वृद्धी विकासमध्ये जे प्रश्न आलेले आहेत आधी टॉपिकनुसार ग्रोथ आणि डेव्हलपमेंट, त्यामध्ये एक लक्षात ठेवा, शाश्वत विकास SDG आणि MDG यावर आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत। सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आणि मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, त्यातले SDGच्या संदर्भात आपल्याला जोड्या लावांच्या बाबतीत प्रश्न आयोगाने विचारले, त्यामुळे शाश्वत विकास हा कन्सेप्ट आणि SDG आपल्याला जे आहेत टोटल 17, तसे 17 SDG एकदम मायक्रो लेवलचा प्रश्न होता जोड्या लावांचा, त्यामुळे थोडा हा एक फोकस पार्ट
एसडीजी करंटमध्ये जो अहवाल आलेला आहे ज्यामध्ये भारताची रँकिंग 99वी आहे आणि आपला स्कोर जो आहे तो किती आहे 67 आहे, तो एक एरिया आपल्याला करावा लागेल. दुसरा आहे गरिबी. गरिबीवर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. गरिबी मोजमापासाठी निरपेक्ष गरिबी मापनासाठी खालीलपैकी कोणता घटक आवश्यक आहे, किंवा त्यामध्ये हे दिलेले होते त्याचे पॉईंट्स की कॅलरीज असतील, उत्पन्न असेल तर कॅलरी, हा प्रश्न आताच्याच मागच्या मेन्सला विचारलेला आहे. तर गरिबीवर सुद्धा प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे गरिबी टाळता येत नाही. तिसरा पॉईंट जो आहे यामध्ये विचारला गेलेला लोकसंख्या. लोकसंख्येवर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. जे आपले लोकसंख्या विषयक धोरण आहे तर त्याचं मुख्य उद्दिष्ट हे लोकसंख्या स्थिरीकरण वर्ष कोणतं ठेवलेलं आहे 2047, हा प्रश्न आयोगानं कव्हर केलेला आहे. त्यामुळे लोकसंख्येचं इम्पॉर्टन्स आपल्याला आहे. या व्यतिरिक्त बेरोजगारी हा घटक, यावर जवळपास 2-1 वेळा प्रश्न आढळतात आणि इथं आपल्याला आढळते फिलिप्स वक्ररेषा. फिलिप्स वक्ररेषावर सुद्धा तुम्हाला 2 वेळा प्रश्न आहेत, जी की चलनवाढीचा दर आणि बेरोजगारीचा दर आहे. तर बघा हे टॉपिक अल्टरनेट प्रश्न आपल्याला फिरलेले आहेत, त्यामुळे बऱ्यापैकी आपण ज्या घटक मेन्स अप्रोचला जायला पाहिजे. तर शाश्वत विकास प्रिलिम्सला आपण कधीच करत नाही. शाश्वत विकासावर प्रश्न विचारलेला आहे. एसडीजी संदर्भात जोड्या लावण्याच्या बाबतीत हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. एकाच पेपरमध्ये 2 वेळा शाश्वत विकास विचारला. एक भूगोलमध्ये गेला होता हा प्रश्न त्याच वर्षी आणि एक जोड्या लावांमध्ये इकॉनॉमिक्सला आलेला होता. या व्यतिरिक्त इंडेक्सवर प्रश्न विचारलेला आहे. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट याबाबत हा प्रश्न होता आणि आय थिंक 2018ची रँकिंग इथं आपल्याला विचारलेली आहे. तर इंडेक्स हे आपल्याला करंट बेस इंडेक्स करावे लागतील, सोबतच स्टॅटिक भाग सुद्धा करावा लागेल, ज्यामध्ये HDI कन्सेप्च्युअल प्लस करंट बेस सुद्धा अप्रोच लक्षात ठेवा. तर इंडेक्समध्ये जे इंडेक्स करायचे आहेत त्यामध्ये फोकस पार्ट लक्षात ठेवा, HDI, MPI, ग्लोबल हंगर इंडेक्स, ग्लोबल हॅपीनेस रिपोर्ट. या व्यतिरिक्त करंटमधले काही जे छोटे मोठे इंडेक्स असतील ते, हे थोडे फोकस लक्षात ठेवा की आपल्याला करायचे आहेत. वृद्धी विकास यामध्ये शुम्पीटर आणि लुईस हे 2 सिद्धांत करून ठेवणं अपेक्षित आहे. यांच्यावर वारंवार प्रश्न आपल्याला जुन्या पेपरमध्ये आढळतात, जे की राज्यसेवेला हा सेम सिलेबस होता, त्यामुळे त्यांच्या पेपरमध्ये हे विचारलेले आहेत. ते जरी PYQ बेस केलं तरी चालेल. तर वृद्धी विकास हा सर्वात मोठा घटक आहे आपल्या सिलेबसमधला 1.2चा. तर यावर आपल्याला किमान 10 पैकी 2 ते 3 प्रश्न अपेक्षित आहेत. ओके, नेक्स्ट आहे सार्वजनिक वित्त. हाही एक आपल्याला 1.3 आणि 2.5ला हा घटक आहे. 1.3 आणि 2.5ला याच्यावर फिक्स प्रश्न आहेत. तर सार्वजनिक वित्तामध्ये 3 एरियाज करा. सार्वजनिक वित्तामध्ये पहिला सार्वजनिक वित्त हा कंपल्सरी करणं गरजेचं आहे. दुसरा करा टॅक्स, जसं की मागच्या वेळेस GST बाबत प्रश्न तुमच्या एक्झामला कव्हर केला आयोगाने. आणि तिसरा एरिया जो आहे यामध्ये वित्त आयोग, वित्त आयोगावर कंपल्सरी जोड्या लावा याबाबतचे प्रश्न आपल्याला आढळतात. तर सार्वजनिक वित्त जे आहे तर यामध्ये बेसिक कन्सेप्च्युअल एरिया तर सर्व पाहिजे, परंतु बजेटचा एरिया सुद्धा पाहिजे. जसं की जेंडर बजेटसाठी 2025-26 मध्ये एकूण बजेटच्या किती टक्के तरतूद केली होती, तर 8.86% एवढी तरतूद केली होती. हाही प्रश्न आयोगानं कव्हर केलेला आहे, एवढा मायक्रो लेवलला जाऊन. त्यामुळे जसं प्रीला आहे तसंच मेन्सला आहे हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे, कारण की मेन्स देत असताना थोडी डेप्थ गाठावी लागेल आणि अप्रोच थोडा डिफरंट जातो. टॅक्समध्ये जसं की GST 2.0 हे आता रिसेंटली आणलेलं आहे, तर याबाबत थोडं फोकस पार्ट लक्षात ठेवा. UTGST आकारणी वसुली, UTGST कधी लागू होते, त्यानंतर IGST आणि GST परिषद हे बेसिक एरिया चांगले करणं अपेक्षित आहे. GST 2.0 मध्ये काही जे वस्तू आणि सेवा आहेत त्यांच्या 18%हून थेट 0%वर GSTचा दर आणला, ज्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स आहे. तर असे जे पार्ट आहेत करंट अप्रोचला सुद्धा टार्गेट ठेवा. सार्वजनिक वित्तामध्ये बजेट एक चांगला करणं अपेक्षित आहे, जो की 26-27चा बजेट सुद्धा आपल्याला करावा लागेल आणि 25-26चा मेन्सला हे दोन्ही बजेट फोकस टार्गेट करा. कारण की मागच्या वेळेस असा जर मायक्रो लेवलला जाऊन प्रश्न विचारला, एकही प्रश्न हातातला जाऊ द्यायचा नाही, हेच उद्दिष्ट जर असेल तर चांगले मार्क्स आपल्या हातात येतील. नेक्स्ट आहे वित्त आयोग, फायनान्स कमिशन. तर वित्त आयोग जे आहे यामध्ये फायनान्स कमिशनमध्ये 15वा आणि 16वा हा डिटेल करा. 16व्या वित्त आयोगाचा रिसेंटली अहवाल आलेला आहे. तर 16व्या वित्त आयोगाने जे नवीन काही निकष वापरलेला, ज्यामध्ये GDP कॉन्ट्रीब्युशन, राज्यांचा GDPचा जो राज्यांचा सहभाग आहे GDP मध्ये, तो कॉन्ट्रीब्युशन संदर्भात नवीन निकषला 10% भारांक दिला आणि कर प्रयत्न जे आहे ते काढून टाकलेला आहे. तर 16व्या वित्त आयोगाच्या काही बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण प्रॉपर कराव्या लागतील.
त्यांच्या शिफारशी ज्या लागू होणार आहेत त्या 1 एप्रिल 2026 पासून त्या लागू होणार आहेत 26 ते 31 पर्यंत. टॅक्समध्ये आयकर कायदा जो आहे 2025 तो सुद्धा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. ते सुद्धा तरतुदी प्रॉपर लक्षात ठेवाव्या लागतील. 1.3 आणि 2.5 ला हा फोकस असल्यामुळे हा थोडा पार्ट चांगला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे सार्वजनिक वित्ताच्या बाबतचा. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ. ओके, 1.4 आणि हा घटक पुन्हा आहे आपल्याला 2.8. हा सुद्धा एक फिक्स प्रश्न देणारा एरिया आहे. फिक्स मधले सांगतो तुम्हाला, एक सार्वजनिक वित्त फिक्स प्रश्न, वृद्धी विकास फिक्स प्रश्न आहे आणि हा तिसरा घटक आहे फिक्स प्रश्नावाला आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ. 1.4 आणि 2.8 व्यापारामध्ये बेसिक लक्षात ठेवा, FDI FII आकडेवारी. यामध्ये बेसिक आकडेवारी टार्गेट करा FDI ची. दुसरा आहे अवमूल्यन. याचं उद्दिष्टावर प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. अवमूल्यनाचे प्रयत्न जे किती वेळा झालेले आहेत, 3 वेळा, 49, 66 आणि 91. त्याचे पर्सेंटेज किती टप्प्यांमध्ये झाले ते सुद्धा पार्ट फोकस्ड लक्षात ठेवा. आपला परकीय चलन साठा, यावर सुद्धा आयोगानं प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. विशेष करून परकीय चलन साठ्याचे घटक कोणते आहेत. SDR बाबत सुद्धा प्रश्न विचारला. स्पेशल ड्रॉईंग राईट्स हा सुद्धा एक पार्ट महत्त्वाचा आहे. व्यापाराबाबतची एक महत्त्वाची जी समिती आहे ती SS तारापूर समिती, ती सुद्धा प्रॉपर करणं अपेक्षित आहे. SS तारापूर समिती. व्यापाराबाबतचे करंटचे धोरण जे 2015 ते 20 वाला आणि आता करंटचं जे आहे व्यापाराचं धोरण 26 पर्यंतचं ते एक अपेक्षित आहे. व्यापाराबाबतच्या काही प्रमुख मेजर योजना ह्या 2-3 वर्षामधील आणि व्यापाराबाबतची खास करून आयात निर्यातीची आकडेवारी आणि सिद्धांत. व्यापारामधले जे सिद्धांत आहेत यावर आपल्याला 2 वेळा प्रश्न आयोगानं कव्हर केले. या सिद्धांतांमध्ये बऱ्यापैकी जे सिद्धांत रिपीट झाले, ज्यामध्ये ॲडम स्मिथ आहे, डेव्हिड रिकार्डो आहे आणि एक व्यापाराबाबतचा जो 2x2 सिद्धांत आहे किंवा देणगी सिद्धांत, हेक्चर आणि ओव्हलिनचा सिद्धांत म्हणून तो ओळखला जातो. ते 3 सिद्धांत थोडे टार्गेट लक्षात ठेवा. वारंवार PYQ मध्ये सुद्धा तेच रिपीटेड आहेत, त्यामुळे हा एक फोकस एरिया आहे. या व्यतिरिक्त 2 संस्था ज्या आहेत यांच्यावर वारंवार प्रश्न आढळतात, ज्यामध्ये IMF आणि वर्ल्ड बँक. जसं की वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष तुम्हाला विचारले होते अजय बांगा, यांच्याबाबत तो प्रश्न होता. IMFच्या बाबत तुम्हाला SDRचं रिलेशन्स विचारलं होतं. IMFने SDRच्या निर्मितीच्या पूर्वी कुठलं चलन म्हणून चलनाला राखीव साठ्याला आधार म्हणून ठेवलेलं ते डॉलर होतं. तर एक हे 2 पॉईंट आणि थोडंफार WTO बेसिक हे एवढं जरी करणं अपेक्षित आहे. तर व्यापार एवढे पॉईंट्स, एवढे टार्गेट एरियाज टार्गेट करा. व्यापारामध्येच एक 1.3 आणि दुसरा आहे 2.8 नंबरचा घटक हा एक आहे. तर दोन्ही ठिकाणी वेगवेगळं करण्याची गरज नाही. इथंच एक वेळ हा पूर्ण डिटेलमध्ये संपवणं आवश्यक आहे. नेक्स्ट आहे 1.4 नंतर दुसरा घटक भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जसं की आर्थिक सुधारणांबाबत तुम्हाला एक प्रश्न कन्सेप्च्युअल विचारलेला आहे. तर इथं प्रश्न अपेक्षित काय तेवढं सांगतो. एक आर्थिक सुधारणा, यामध्ये LPG बेसिक करून ठेवा. LPG सोबतच एक MES सुधारणा, मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी प्लस स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम, ह्या जवळपास ह्या 3 संकल्पना आणि ह्या 2 संकल्पना प्रॉपर अपेक्षित आहेत. भारतीय अर्थव्यवस्था ही जी आहे यामध्ये आपण पंचवार्षिक योजना, नियोजन आयोग, तुमच्या एक्झामला अजून महत्त्वाचं आहे नीती आयोग. नीती आयोगाने कुठले इंडेक्स प्रकाशित करते ते थोडे स्टॅटिक एरिया कव्हर पाहिजे. पंचवार्षिक योजना, नियोजन आयोग, नीती आयोग, नीती आयोगाचे जे अहवाल आहेत, नीती आयोगाचे नवनियुक्त ज्या निधी छिब्बर मॅडम ज्या CEO झालेल्या आहेत, तर हे एरिया थोडे आपले टार्गेट असावे. भारतीय शेती व ग्रामीण विकास, शेतीवर एकच वेळ प्रश्न आढळतो, परंतु शेती बऱ्यापैकी टार्गेटेड जे एरिया आहे त्यामध्ये इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्र हा थोडा व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. यामध्ये पशुधन, महाराष्ट्रासंदर्भात इकॉनॉमिक सर्वेमध्ये पशुधन दिलेलं, ज्यामध्ये की पशुधनामध्ये महाराष्ट्राची रँकिंग देशात 7वी आहे. पहिल्या रँकिंगला UP आहे. त्यानंतर पोल्ट्री असेल, पशुगणना अहवालानुसार पोल्ट्रीमध्ये आपण 5व्या स्थानी आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश प्रथम स्थानी आहे. पोल्ट्री व्यतिरिक्त इथं आपल्याला जे टार्गेट करायचं आहे ते दुग्ध संदर्भात करायचं आहे. या व्यतिरिक्त मिनिमम सपोर्ट प्राइस करंटमधली MSP, ॲग्री संदर्भातील ज्या काही संस्था आहेत, रिसेंटली कृषी गणना अहवाल आलेला आहे, तो कृषी गणना अहवालाची आकडेवारी सुद्धा इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्रामध्ये आहे. तो एक टार्गेटेड एरिया एकदम फिक्समध्ये आपल्याला करायचे आहेत.
या व्यतिरिक्त बजेट, 2 बजेट टार्गेट करायचे आणि त्यामध्ये ॲग्रीचा सेक्शन थोडा फोकस करायचा, ज्यामध्ये 25-26चा बजेट आणि एक 26-27चा बजेट. 26-27 मध्ये जशी की ती विस्तार आणलेली आहे, AI संदर्भातील योजना आहे, टूल्स आणलेला आहे, तर ते आपल्याला बऱ्यापैकी माहीत पाहिजे. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेवर प्रश्न येऊन गेला. किसान क्रेडिट कार्ड आहे, किसान क्रेडिट कार्डची जी तरतूद केलेली आहे 25-26च्या बजेटमध्ये ते माहीत पाहिजे. त्यानंतर मखाना बोर्ड बिहार येथे स्थापन केलेलं, असे बेसिक जे बजेटमधल्या तरतुदी आहेत ह्या थोड्या ॲग्रीच्या बाबत टार्गेट करणं अपेक्षित आहे. संस्थांमध्ये जे एक FCI आहे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, आयसर आहे, आयसरच्या बाबत यावर्षी बजेटमध्ये काही फंडिंग केलेलं आहे 26-27च्या, त्यामुळे पुन्हा ती चर्चेत आली. त्याची स्थापना स्वायत्त संस्था आहे, ते बेसिक एरिया. या व्यतिरिक्त नाफेड जी आहे ही एक टार्गेट करणं अपेक्षित आहे. 3 संस्था थोड्या बऱ्यापैकी रिपीटेड आढळतात, त्यामुळे टार्गेट करणं अपेक्षित आहे. नेक्स्ट आहे सहकार. सहकाराबाबत तुम्हाला प्रश्न आलेले आहेत का, तर यस. तर सहकाराबाबत तत्व जे आहेत सहकाराचे, त्यामध्ये बऱ्यापैकी 3 तत्व आहेत. त्यामधले 1995चे नवीन तत्व हे थोडे टार्गेट करा, बाकी कॉमनच तत्व आहेत आणि थोडेफार त्यामध्ये चेंजेस आहेत, त्यामुळे 95चे तत्व इथं थोडा फोकस करा. सहकारमध्ये दुसरा एरिया जो आहे तो सहकाराबाबतच्या समित्या, याच्यावर तुम्हाला जोड्या लावांना प्रश्न येऊन गेलेला आहे, आय थिंक ग्रुप सीला आलेला होता. तर सहकाराबाबतच्या समित्या, सहकाराबाबतचे कायदे, 2 कायदे लक्षात ठेवा. एक 1904चा जो 25 मार्च 1904ला आणला तो बेस कायदा आहे सहकाराचा. 1912चा कायदा, 1960चा महाराष्ट्राचा सहकार अधिनियम आहे. ओके, हा एक कायदा महाराष्ट्र संदर्भातील, आणि रिसेंटली त्यामध्ये 2013ला जी आपण 97वी घटना दुरुस्ती केलेली आहे, ए वैद्यनाथ कृतीदल यांनी ती शिफारस केली होती, त्या आधारे हे 97वी घटना दुरुस्ती जी आहे तर त्याबाबत काही बदल झाले, तर ते एक बेसिक लक्षात ठेवा. आणि करंटमध्ये सहकार हा पॉईंट चांगला लक्षात ठेवा, ज्यामध्ये सहकार धोरण रिसेंटली आपण जाहीर केलेलं आहे. सुरेश प्रभू समिती होती सहकार धोरणबाबत, पहिलं 2002ला होतं. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष हे जे आहे 2025 आहे, याच्यापूर्वी 2012चं होतं. सहकाराबाबतचा बेसिक डेटा करंटला सहकार मंत्रालय असेल, त्याची स्थापना असेल, भारतामध्ये सर्वाधिक कुठल्या सहकारी संस्था आहेत, महाराष्ट्रामध्ये कुठल्या आहेत, दुग्ध विकास सहकारी संस्था कोणत्या प्रदेशात आहेत, हा सर्व डेटा इकॉनॉमिक सर्वेमध्ये कव्हर होऊन जातो. तर हा 2.3ला सहकार हे आपल्याला पूर्णपणे नवीन आहे, त्यामुळे मी सहकारची नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा शेअर केलेली आहे, स्वराज्य अकॅडमीवर. ही तुम्हाला बऱ्यापैकी तिथून डाउनलोड करा आणि टेलिग्रामवर ही पिन करून ठेवलेली आहे, तर तुम्ही तिथं वर क्लिक केलं की त्या नोट्सवर तुम्ही पोहोचता. तर ती नोट्स तुम्ही घ्या, अपडेटेड आहे, आणि आताची करंटची पूर्ण इकॉनॉमिक सर्वे करंट डेटासुद्धा त्यामध्ये कव्हर करून दिलेला आहे. नेक्स्ट आहे मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र. RBIवर आपल्याला प्रश्न विचारला, त्यामुळे मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र सोडता येत नाही. बँकिंगवर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर सेबी संदर्भात प्रश्न होता, ज्या की रजिस्टर संस्थेबाबत विचारलं होतं, ज्या पतमापन संस्था असतात, क्रेडिट रेटिंग एजन्सी, त्याबाबत तो प्रश्न होता. ऑड प्रश्न असतात, परंतु आपल्या हातातले जायला नको म्हणून हे असे सर्व बेसिक पार्ट आपल्याला करावे लागतात, कारण की एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. सगळं सोडून दिलं तर मार्क्स एकदमच 30-35 वर येऊन बसतील, त्यामुळे चांगलं करा. मेन्स आहे, रिस्क न घेता, वेळ असतो तर प्रॉपर करावे लागतील. यामध्ये RBI हा टॉपिक, दुसरा बँकिंग हा टॉपिक अपेक्षित आहे. तिसरा टॉपिक जो आहे त्यामध्ये आपल्याला काही संस्था ज्या आहेत, विकास वित्तीय संस्था असतील किंवा रेग्युलेटर असतील, ज्यामध्ये सेबी, IRDA यांच्या स्थापना समित्या यांच्याबाबत, त्यानंतर विकास वित्तीय संस्था, नाबार्ड, नॅशनल हाऊसिंग बँक आहे, त्यानंतर सिडबी आहे, ह्या ज्या संस्था आहेत, आणि एक्झिम बँक आहे, ह्या थोड्या फोकस करणं अपेक्षित आहे. तर एवढे टॉपिक अपेक्षित आहेत मौद्रिक व वित्तीय क्षेत्रामध्ये. सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, हा बघा इथं वित्तीय संस्था दिलेल्या आहेत, तर वित्तीय संस्था इथंच कव्हर होऊन जातात. विकास वित्तीय संस्था, त्यानंतर ह्या रेग्युलेटर संस्था काही बँकिंगमध्ये सुद्धा कव्हर होतात, म्हणजे इथं वेगळं करण्याची गरज नाही. आणि सार्वजनिक वित्त जो आपण 1.3ला घटक बघितला तोच कॉमन आहे, 1.3 + 2.5. नेक्स्ट उद्योग आणि सेवा क्षेत्र. उद्योगावर आपल्याला प्रश्न आलेला आहे, लघु उद्योगाबाबत त्यांनी प्रश्न विचारला होता. सेवावर थेट प्रश्न नाही, पण उद्योगावर आपल्याला प्रश्न आहे. तर सेवा क्षेत्राचा फक्त बेसिक डेटा करणं अपेक्षित आहे. कुठल्या सेवांची निर्यात करतो, आयात करतो, सेवा क्षेत्राचा GDP मध्ये असलेला हिस्सा करंटमधला, तर तो बेसिक एक एरिया असावा. उद्योगामध्ये औद्योगिक धोरणं जे आहेत, या व्यतिरिक्त महारत्न, नवरत्न,
आणि मिनिरत्न कंपन्या, उद्योगाबाबतच्या काही महत्त्वाच्या संस्था, समित्यांमध्ये आबिद हुसेन समिती असेल, गुप्ता समिती असेल, कर्वे समिती असेल, ह्या आपल्या थोड्या टार्गेट पाहिजे. औद्योगिक धोरणांमध्ये 3 औद्योगिक धोरणं आहेत, 1948, 1956 आणि 1991. या व्यतिरिक्त उद्योगाबाबत असलेल्या बजेटच्या तरतुदी केंद्राच्या बजेटच्या तरतुदींमध्ये 2025-26च्या बजेटच्या तरतुदी आणि दुसऱ्या 26-27च्या बजेटच्या तरतुदी, जसं की MSMEचा कायदा जो आहे, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, त्यामध्ये रिसेंटली सुधारणा केलेली आहे, तो एक एरिया. इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्र, ज्यामध्ये विशेष करून जसं की मैत्री केंद्र आहे, उद्योगाबाबतच्या काही रँकिंग दिलेल्या असतात, ते अहवाल असतात, ते आपल्याला अपेक्षित आहेत, जसं की निर्यात सज्जता निर्देशांक वगैरे याबाबतचा डेटाबेस. पायाभूत सुविधा, यावर आपल्याला प्रश्न आयोगानं विचारलेले आहेत. यापूर्वी जसं की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, यावर आयोगाचा प्रश्न होता. या व्यतिरिक्त आपल्याला फोकस पार्ट BOT, BOLT, BOOT, बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर, बिल्ड ऑपरेट लीज अँड ट्रान्सफर, बिल्ड ऑपरेट ओन अँड ट्रान्सफर. तिसरं, ह्या पायाभूत सुविधा थोड्या इकॉनॉमिक सर्वे बेस आणि बजेट बेसच करायच्या, जास्त इथं डिटेल जाण्याची आवश्यकता नाही आहे. तर पायाभूत सुविधांचा खरा बेस जो आहे तो आपल्याला भेटतो बजेटमध्ये. त्या कुठल्या कुठल्या करायच्या, तर रस्ते, रेल्वे, ऊर्जा, त्यानंतर जलमार्ग. आता रस्त्यांमध्ये जर पाहिला आपण तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कंपल्सरी अपेक्षित आहे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कंपल्सरी अपेक्षित आहे. भारतामध्ये रस्त्यांच्या जाळ्यांसाठी भारतमाला ही परियोजना आणली, जलमार्गासाठी आपण सागरमाला आणली, पोर्ट डेव्हलपमेंट संदर्भात सागरमाला कार्य करते. ऊर्जेबाबत PM सोलार योजना आहे, तर ती एक टार्गेटेड असायला पाहिजे. ऊर्जाबाबत पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा स्त्रोतांचा वाटा, जो करंटमध्ये आपण महाराष्ट्र 3ऱ्या रँकला पोहोचलो आहे. रेल्वेमध्ये सर्वात जास्त चर्चेत राहते ती भारत सरकारची वंदे भारत एक्सप्रेस आहे, तर त्या वंदे भारत एक्सप्रेसबाबत असलेल्या बेसिक तरतुदी आपल्याला माहिती असायला पाहिजे. योजना आणि धोरणं हे सगळं कव्हर होऊन जाते बजेट ओरिएंटेड डेटा आणि इकॉनॉमिक सर्वे ओरिएंटेड करंट बेस्ड डेटा. ओके, तर पायाभूत सुविधा ह्या बऱ्यापैकी याच एरियामध्ये गेल्या पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ 1.4 + 2.8 हे कॉमन एरियाज आहेत. ओव्हरलॅप होत आहे सिलेबस, त्यामुळे इथं गरज नाही. 2.9 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. इथं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जर हे टॉपिक आपण बऱ्यापैकी इकॉनॉमिक सर्वेला कनेक्टेड करत आणलो तर स्पेशल महाराष्ट्राची अर्थव्यवस्था करण्याची तेवढी आवश्यकता नाही. इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्र हा बेसिक एरिया. दुसरा जो की आपण प्रत्येक चॅप्टरला लिंक करत घेऊन जातो. दुसरा एरिया बजेट महाराष्ट्राचा, हा जर झालेला असेल तिकडे डिटेल जाण्याची तेवढी आवश्यकता नाही. टार्गेट टॉपिक जे आपल्याला आढळतात प्रश्नांसाठी ते पण तुम्हाला शेवटी सांगून देतो. तिथे खूप टार्गेट तुमचे असावे, ज्यामध्ये प्रश्न वारंवार आपल्याला आढळतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो एक वृद्धी प्लस विकास, हे टार्गेट असायला पाहिजे. दुसरा, सार्वजनिक वित्तामध्ये जे 3 टॉपिक सांगितले ते टार्गेट करा. व्यापार हा घटक एक टार्गेट असायला पाहिजे. हे 3 घटक थोडे जास्त टार्गेट असावे. या व्यतिरिक्त बाकीचे घटक आहेत ते सुद्धा करावे लागतील, परंतु रिव्हिजन देताना थोडे हे मोठे आहेत 3 घटक आणि सिलेबसमध्ये सुद्धा ओव्हरलॅप झालेले आहेत मोठ्या प्रमाणात, त्यामुळे ते थोडे टार्गेट करा. परंतु सर्वच टॉपिक प्रॉपर करा. चांगले मार्क्स आपल्याला आउट ऑफ पर्यंत पोहोचायचं असेल तर एखादा प्रश्न चुकला तर चुकू द्या, परंतु आउट ऑफ घेण्यासाठीच प्रयत्न करा. मेन्सला आपण असं म्हणून चालणार नाही की तुम्हाला 10 पैकी 6 आले तरी खूप झाले, तर असं म्हणू नका. 10 पैकी 10 आले पाहिजे. गेला तर एखादा गेला तर ठीक आहे, परंतु टार्गेटच मॅक्झिमम ठेवा. हे 10 प्लस करंटचे 2 असे टोटल 12 इकॉनॉमिक्स, हे सगळं जर प्रॉपर केलं तर 12 आपल्या प्रश्नांची तयारी प्रॉपर होते. आपलं मार्क्स जाण्याची शक्यता कमी होते, कारण की शेवटी मेन्स देत आहे, त्यामुळे प्रेडिक्शन्स कमी मिनिममकडे जाऊ नका. मॅक्झिममकडे आपला स्कोर कसा जाणार यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे. ग्रुप बी आणि ग्रुप सीला हा कॉमन सिलेबस आहे, त्यामुळे वेगळं करण्याची आवश्यकता नाही. जे लोक विद्यार्थी मित्र ग्रुप सीला असतील त्यांनी हाच सिलेबस ग्रुप सीला सुद्धा अपेक्षित आहे, कारण की मी जे लेक्चर बोललो तुम्हाला PYQ बेसस तुमच्यासोबत डिस्कस केलेलं होतं. सोबतच या व्यतिरिक्त हे टॉपिक करंट बेस डेटा हा थोडा टार्गेटेड असू द्या. काही विद्यार्थी मित्रांचं 51 वर झालेलं नाही, परंतु त्यांचा स्कोर ग्रुप सीला चांगला आहे. त्यांनी ग्रुप सीला चांगलं करा, कारण की काही लोक ग्रुप बीला नाहीत पण ग्रुप सीला आहेत. पण एक दोन्ही ठिकाणी नसतील तर प्रॉपर एक अभ्यास जे आहे ते अभ्यासाची दिशा कायम ठेवा.
कारण की समोर सुद्धा चांगल्या जाहिराती आहेत. जर खूप जास्त प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकता. परंतु भरपूर लोक ग्रुप बीला नाहीत पण ग्रुप सीला आहेत. परंतु अभ्यासामध्ये अशा लोकांनी खंड पडू देऊ नका. सातत्य हेच यशाची पहिली पायरी आहे. तर कन्सिस्टन्सी ही 100% कुठल्याही क्षेत्रात गेले तरी ठेवावी लागते आणि ती कन्सिस्टन्सी तुम्ही कायम ठेवा. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.